नमस्कार. आज तुमच्यासाठी मी खास घेऊन आलेले आहे ती म्हणजे नारळी पौर्णिमा विशेष बनवली जाणारी नारळाची वडी. यामध्ये नारळाचं महत्त्वसुद्धा मी थोडक्यात सांगणार आहे तुम्हाला. ही वडी तुम्ही अशा प्रकारे बनवली की तुमची वडी तोंडात टाकताच विरघळेल. अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि यामध्ये आपण एक खास पदार्थ वापरून ही नारळाची वडी बनवणार आहे. तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता लास्टपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता इथे छोटे 2 नारळ घेतलेले आहेत. त्या नारळाचा मी पाठीमागचा जो काळा भाग असतो तो काढून टाकलेला आहे. त्यामुळे इथे नारळ एकदम स्वच्छ असा पांढरा शुभ्र हे नारळाचं खोबरं दिसत आहे, बघू शकताय. इथे मी घेतलेला आहे रोज सिरप घेतलेला आहे आणि इथे मी मोठी वाटी साखर घेतलेली आहे. हे छोटे 2 नारळ होते त्यामुळे मोठी वाटी साखर पुरेशी आहे. वजनी प्रमाण म्हटलं तर 300 ग्रॅम इथे मी साखर घेतलेली आहे आणि फ्रेश दुधावरची शाई घेतलेली आहे. थोडंसं फ्रीजमध्ये ठेवली की शाईसुद्धा चांगली येते. त्यामुळे इथे शाई घेतलेली आहे मी आणि याने चवसुद्धा खूप छान येते. तर आपल्याला आधी सर्वप्रथम हे खोबरं बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला. तुम्ही खिसणीने सुद्धा बारीक करू शकता किंवा विळतीवर सुद्धा हे खोबरं खाऊन वगैरे घेऊ शकता. तरी ते अशा प्रकारे आपल्याला थोडंसं खोबरं बारीक करून घ्यायचं आहे. थोडंसं जाडसर ठेवायचं आहे, एकदम बारीक करायचं नाही. नाहीतर जास्त बारीक केले की याला दूध सुटायला सुरुवात होते. त्यामुळे आपली वडी ही एकदम अशी पिचपिची होते. त्यामुळे आपल्याला हे जाडसरच बारीक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी हे बारीक करून घेतलेलं आहे. 2 वाट्या हा किस झालेला आहे खोबऱ्याचा. तर सर्वप्रथम आपल्याला एका पॅनमध्ये 2 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे. तूप टाकल्याने काय होतं, आपलं जे खोबरं आपण टाकणार आहे ते अजिबात चिटकत नाही पॅनला. त्यामुळे मी इथं 2 चमचे तूप टाकलेलं आहे. तर आपल्याला हे थोडंसं असंच तव्यावर परतून घ्यायचं आहे. कारण की काय होतं की आपली वडी ही पटकन होते आणि ह्यातलं जो ओलसरपणा असतो तो सुद्धा कमी होतो. त्यामुळे आपल्याला इथे खोबरं थोडंसं अशा प्रकारे हे हलवून घ्यायचं आहे. तर आता थोडंसं खाली लागायला लागल्यावर आपल्याला पटकन काय करायचं आहे, जी आपण दुधावरची शाई घेतली होती ती सुद्धा आत्ताच टाकून घ्यायची आहे. आणि आता आपण साखरसुद्धा आत्ताच टाकून घेणार आहे. तुम्ही दुधाच्या शाईच्या ऐवजी तुम्ही इथे खवासुद्धा वापरू शकता किंवा मिल्क पावडरसुद्धा वापरू शकता. त्यानेसुद्धा आपल्या ह्या वडीला खूप छान अशी चव येते. तर आता ह्या नारळाला का महत्त्व आहे मी थोडक्यात सांगणार आहे. तोपर्यंत आपली इथे वडीसुद्धा होते. इथे आपल्याला एकसारखाच असा चमचा हलवत राहायचा आहे. तर मी थोडक्यात माहिती सांगते. नारळाला श्रीफळ मानले जाते आणि तो शुभतेचे प्रतीक आहे. या दिवशी समुद्राला नारळ हा अर्पण करून समुद्र देवतेची पूजा करण्याची परंपरा आहे. पूर्वी मच्छीमार किंवा समुद्रावर अवलंबून असणारे लोक या दिवशी समुद्राची पूजा करून नारळ अर्पण करत आणि समुद्राकडून सुरक्षित आणि सुखकारक नौकायात्रा सुरक्षित होऊ दे अशी प्रार्थना करत. नारळ हा शुद्धता, समृद्धी आणि मंगलतेचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे नारळी पौर्णिमेला विशेष करून नारळाचे भरपूर असे पदार्थ करतात आणि हा नैवेद्य समुद्र देवताला अर्पण करतात. इथे बघू शकता आपली वडीसुद्धा होत आलेली आहे. यातलं जे साखर होती आणि दुधावरची जी शाई होती. इथे आता एक महत्त्वाची टिप्स तुम्हाला सांगायची होती. मी इथे बारीक साखर वापरलेली आहे. शक्यतो करून नारळाची वडी करताना साखर ही बारीकच वापरायची. जर शक्य असल्यास तुम्हाला काहीच वापरायचं नसेल दुधावरची शाई वगैरे, तर तुम्ही पाक करून सुद्धा ही नारळाची वडी बनवू शकता. तर इथे बघू शकता अशा प्रकारे हा घट्टसर हा गोळा झालेला आहे नारळाच्या वडीचा. आपल्याला अशा प्रकारेच हा नारळाचा घट्टसर असा गोळा होईपर्यंतच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तरच आपली परफेक्ट अशी इथे बघू शकताय जे आपलं खोबऱ्याचं मिश्रण होतं ते अजिबात पॅनला चिटकत नाही. तर आपली ही वडी होत आलेली आहे. तोपर्यंत मी ते एका ताटाला तूप लावून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर खोलगट भांडं वगैरे असेल तरीही सुद्धा तुम्ही ते वापरू शकता. तर बघू शकता इथे तूप वगैरे सुटायला लागलेलं आहे आपल्या या वडीला. तर यामध्ये आता मी टाकणार आहे रोज सिरप टाकणार आहे. याने आपल्या वडीला खूप छान अशी चव येते. नेहमीच आपण खोबऱ्याच्या वड्या बनवतो पण त्यामध्ये असं कधी वापरत नाही. पण आपण ही विशेष करून रक्षाबंधनला सुद्धा ही वडी आपण मिठाई म्हणून वापरू शकतो. तर तुम्ही बघू शकता इथे कलर वगैरे छान आलेला आहे या प्रकारे आणि चवीला तर खूप छान होते ही वडी. अशा प्रकारे या नारळी पौर्णिमेला तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर एकदम छान असं हे तूप वगैरे सुटायला लागल्यानंतर मी हे पॅनमधलं जे मिश्रण होतं ते एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे गरम गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे. एकदा घट्ट झाले की याची वडी होत नाही आणि हे पटकन घट्ट होतं. तुम्हाला कोणताही फ्लेवर नको असेल तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा ह्या पांढऱ्या शुभ्र वड्या होतात. नक्की ट्राय करून बघा. पण मला एकदम अशी रोज सिरपची कधीतरी केली की करते वडी, त्यामुळे मी तुम्हाला रेसिपी ही शेअर केलेली आहे.
तर आपलं हे ताटावरती व्यवस्थित असं हे पसरून झालेलं आहे. गरम गरम आहे तोपर्यंतच हे पसरून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित असं पसरलं जातं. हाताला हे पोळूसुद्धा शकतं. गरम असतं हे मिश्रण, तर ती काळजी घ्या. तर इथे मी मनुके घेतलेले आहेत. ते मनुक्याने मी ही वडीला थोडंसं असे सजावटीसाठी हे मनुके लावलेले आहेत. तुम्ही पिस्ता, काजू, बदाम तुमच्या आवडीनुसार हे सुकेमेवे वापरू शकता. तर मी अशा प्रकारे हे मनुके लावून घेतलेले आहेत. वडी होते तर इथे थोडेसे ओलसर आहे तोपर्यंतच मी कट करून घेतलेले आहेत. आता हे थोडेसे कडेचे आहेत ते आपण खाऊ शकतो असेच, पण कुणाला देण्यासाठी वगैरे तुम्ही ही मिठाई आवर्जून बनवून बघा. तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडेल आणि एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही रेसिपी सांगितलेली आहे. एकदम परफेक्ट होते ही वडी. मी तर रोज सिरप वापरलेला आहे. तुम्ही गुलकंदसुद्धा वापरू शकता. त्यानेसुद्धा वड्या खूप छान होतात. एकदम हलवाई स्टाईलमध्ये ह्या वड्या बनतात. तर इथे माझ्या परफेक्ट अशा ह्या वड्या झालेल्या आहेत. तुम्हाला मी एका प्लेटमध्ये काढून ह्या वड्या दाखवते. अजून थोड्याशा ह्या थंड करून घेणार आहे. अजून थोड्याशा कोमट ह्या गरम आहेत. थोड्याशा थंड केल्यानंतर अशा प्रकारे ह्या माझ्या नारळीच्या वड्या झालेल्या आहेत. एकदम परफेक्ट अशा ह्या बनतात. तुम्ही या नारळी पौर्णिमेला नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा. मी ते एक वडी तुम्हाला तोडून दाखवते. बघू शकता किती परफेक्ट अशी ही वडी झालेली आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.